आकडेवारीनुसार भारतात 68% जास्त भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे आणि जलवायू परिवर्तनामुळे ही स्थिती अजून हलाखीची होत आहे। या पाणी समस्येच्या बचावाचा सर्वात प्रथम उपाय म्हणजे अस्तित्वात असलेल्या जलाशयांचे पुनरुज्जीवीकरण। जलाशयांची पहिली जनगणनाची आकडेवारी ही एकूण 24,24,540 झाली, ज्यातून बरीच पुनर्जीवित केल्या जाऊ शकते। ह्या उपायांना कसे लागू केल्या जाऊ शकते ह्याची संक्षिप्त माहिती ह्या कोर्समध्ये सांगितल्या गेली आहे। एक मॉडेल ज्याला 7 राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागू केल्या गेले आहे, ज्यांनी 8,000 गावांमध्ये जलसुरक्षा आणि आजीविका वृद्धी करून आमूलाग्र सुधार केला आहे। मॉड्यूल 1 आणि 2। मॉड्यूल 1 जलाशयांच्या पुनर्जीवन मॉडेलचा आढावा सादर करत शिक्षार्थी त्या मुख्य बाबी समजून घेतील ज्यामुळे हे समुदाय नेतृत्व आणि किफायतशीरता होईल। पाणी आणि नापीक मातीचा उपयोग करून ग्रामीण आजीविका कशी सुधारता येते हे आपल्याला मॉड्यूल 2 मधून कळते। मॉड्यूल 3 आणि 4। मॉड्यूल 3 आणि 4 हे जलाशयांमधून काढल्या जाणाऱ्या गाळाच्या उपयोगाचे निरीक्षण करते। यात कसे सुपीक गाळ शेतकरी स्वखर्चाने आपल्या शेतात घेऊन जाऊ शकतात याचे विवरण केले आहे। मॉड्यूल 4 हे सुपीक गावाला शेती व्यतिरिक्त अजून कुठे वापरल्या जाऊ शकतं हे सांगते। मॉड्यूल 5 आणि 6। मॉड्यूल 5 मध्ये जलाशयांमधून काढल्या जाणाऱ्या गाळासाठी लागणाऱ्या मशीन्सची माहितीचा समावेश केला आहे। मॉड्यूल 6 मध्ये नियोजनासाठी आवश्यक असलेल्या मापकांच्या काही मूलभूत एककांचा समावेश आहे। मॉड्यूल 7 CLART टूलची माहिती देते, जो एक ओपन सोर्स डिजिटल टूल आहे जो जलाशयांना प्राथमिकता देण्यासाठी मदत करते। मॉड्यूल 8 समुदायांना सहभागी होण्यास आणि कार्य उत्तम पद्धतीने करण्यासाठी तसेच देखरेखीसाठी स्थानिक NGOची भूमिका कशी असावी हे सांगते। मॉड्यूल 9 हे मॉड्यूल वास्तविक वेळेवर देखरेख आणि प्रकल्प चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक साधनांबद्दल माहिती देते। मॉड्यूल 10 जलाशयांच्या पुनरुज्जीवीकरणासाठी 15व्या वित्त आयोगाने जलासाठी दिलेल्या निधीचा वापर करण्याचे टप्पे ह्या मुद्द्यावर वरील प्रशिक्षणाचे समापन होते।